नमस्कार. कुरकुरे प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. हो ना, मीच आहे शेफ निलेश लिमाय. तुमच्या घरी गणेशोत्सव एकदम जोशात साजरा होत असेल नाही का? तुमच्या घरी पाहुणे आले असतील, नैवेद्याचं ताट समोर रोज काय ना काहीतरी वेगवेगळं बनत असेल. तसंच तुमच्या गल्लीत किंवा सोसायटीमध्ये तुमच्या मंडळाचा खास कार्यक्रम असतील रोज संध्याकाळी, त्याची तुम्ही तयारी करत असाल. आणि अशीच तयारी मला आठवते, अगदी गेल्या महिन्यात आम्ही काही शेफ्स परदेशात गेलो होतो, फार ईस्ट कंट्रीजमध्ये गेलो होतो आणि तिथे आम्ही अशीच जोरदार तयारी केली होती. कारण गणपती बाप्पा त्यांनाही माहिती आहे, तेव्हा त्यांच्यासाठी त्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आम्ही असं छान वेगवेगळे पदार्थ बनवले होते, आपले महाराष्ट्रीयन पदार्थ. आणि त्यात आम्ही ते मोदक बनवले होते. आता मोदक पाहून त्यांना अतिशय आश्चर्य वाटलं, धक्काच बसला म्हणा ना. कारण तांदूळाचं पीठ तिथेही वापरतात, नारळ तिथेही वापरतात, गुळाचा वापर होतो. पण या सगळ्या पदार्थांपासून आपण जे असे मस्त मोदक बनवतो, त्याच्यावरती साजूक तूप घालतो, हे त्यांना म्हणजे त्यांनी कधी विचारच केला नव्हता. कारण त्यांच्याकडे सुद्धा डिमसम्स बनतात, पण डिमसम्स मैद्याचे असतात, ती बनवण्याची पद्धत थोडी वेगळी असते. आपल्याकडचे मोदक खाऊन त्यांना लक्षात आलं, म्हणजे त्यांना विश्वास बसला की आपली भारतीय खाद्यसंस्कृती खूप अफाट आहे. आता सांगायचा मुद्दा असा आहे की जेव्हा आम्ही या प्रोफेशनमध्ये येतो, तेव्हा या वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीबद्दल अभ्यास करतो, तेव्हा असं जाणवतं की प्रत्येक खाद्यसंस्कृतीची काही ना काहीतरी स्पेशालिटी आहे. आता आपली महाराष्ट्रीयन स्पेशालिटी आहे, साऊथची स्पेशालिटी आहे, तसंच वेगवेगळ्या प्रांतातली काही स्पेशालिटी आहे. पण सगळं साहित्य जरी एकच असलं ना, तरी त्यामध्ये बनवण्याची पद्धत किंवा एका साहित्यामध्ये काहीतरी एक फरक असतो, ज्याच्यामुळे काय होतं की डिश कम्प्लिटली बदलते आणि त्याची जी टेस्ट आहे ती खूपच वेगळी होऊन जाते. म्हणजे आता हे मोदकाचंच उदाहरण घ्या ना. आज मी तुम्हाला जे मोदक करून दाखवणार आहे ते खूप वेगळे आहेत. आपल्याला मोदक माहिती आहेत, आपण तांदूळाचं पीठ वापरतो. पण आज जे मी मोदक तुम्हाला करून दाखवणार आहे, त्यामध्ये बनवण्याची पद्धत एवढी वेगळी आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल की अरे, असे पण मोदक बनवू शकतो आपण. आता ही जी डिश आहे ना, म्हणजे आजचे जे मोदक मी तुम्हाला करून दाखवणार आहे, आपली पहिली रेसिपी, ती रेसिपी आहे केरळियन पद्धतीची. म्हणजे तिथली अगदी घरगुती रेसिपी आहे ती. तिथल्या पोंगल जो साजरा करतात तेव्हा ही डिश बनवली जाते. पण तिथे रेस्टॉरंटमध्ये मिळत नाही, कोणाच्या तरी घरीच, आणि ते सुद्धा अगदी ज्यांना माहिती आहे ना, अगदी तेच बनवू शकतात. तर हीच रेसिपी आज आपण आपल्या या किचनमध्ये करून पाहणार आहोत. त्यासाठी काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. वल्सनसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे तांदूळ, जे मी 3 तास भिजवत ठेवलेले आहेत. तसंच आपल्याला लागेल एखादं केळं, नंतर 1 वाटी ओलं किसलेलं खोबरं, 1 वाटी गूळ, 2 चमचे तूप, चवीला मीठ आणि केळीची पानं. नंतर मोदक बनवण्याकरता आपल्याला इकडे मी डबल बॉयलरवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मोदक शिजवायचे आहेत. आणि एक पॅन घेतला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सारण बनवायचं आहे. आता खूप गोड खाऊन काय होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी एक ब्रेक लागतो. असाच एक ब्रेक मला हा मिळतो. आता कुरकुरेचा नवीन फ्लेवर आलेला आहे. आला रे आला कुरकुरेचा नवीन गणेशोत्सव, गणेश चतुर्थी स्पेशल आला. जसं आम्ही वेगवेगळे नवीन पदार्थ बनवत असतो ना, तसं कुरकुऱ्यांनी या खास गणेशोत्सवाकरता स्पेशल त्यांनी फ्लेवरचे कुरकुरे घेऊन आलेत. अगदी चटपटा उसळ मिक्स, एकदम योग्य ब्रेक आपल्याला मिळतो याच्यामुळे. सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. रेसिपीमध्ये मी इथे तांदूळ भिजत ठेवलेले आहेत. जसं आधी सांगितलं की आपल्याला 3 तास ते भिजवत ठेवायचे, ते मी भिजत ठेवलेले आहेत. आपल्याला आधी सारण बनवून घ्यायचं आहे. सारण बनवण्याकरता या पॅनमध्ये आपण अगदी थोडंसं तूप घालूया. नंतर त्याच्यामध्ये गूळ आपण थोडासा पातळ करून घेऊ. गूळ मेल्ट झालेला आहे, आता त्याचा रंगही बदलत चाललाय. त्यामुळे आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं घालूया. आता ह्याच्यात ऑब्व्हियसली खसखस घालायची नाहीये, फक्त खोबरं घालायचं आहे. आज मी एकदम बंदच केली. आता आपलं हे सारण तयार होत आहे. या सारणामध्ये आपल्याला केळं कुस्करून घालायचं आहे. आपण केळं याच्यामध्ये घालू आणि ढवळून ते मॅश करून घेऊया. एकदम बारीक स्लाइसेस करून मी 1 केळं पुरेसं होईल आपल्याला या डिशसाठी. त्याच्यामध्ये चवी करता आपण थोडंसं मीठ घालूया, कारण गूळ आहे, खोबरं आहे, त्याला थोडीशी एक छान तो गोडपणा थोडा कमी करण्याकरता आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घातलंय. आपलं हे सारण तयार झालंय. हे मी गार करायला ठेवतो या प्लेटमध्ये. व्हेरी गुड. काय छान त्याला रंग पण आलेला आहे आणि त्याचा फ्लेवर सुद्धा चांगला सुटला आहे फ्रँकली.
आता हे जे तांदूळ आहेत 3 तास मी भिजत ठेवले होते, त्यातलं मी सगळं पाणी काढून घेतो आणि त्या तांदूळाची पेस्ट करून घेतो. घट्ट अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला. हे सारण बनवून घेतलं ज्याच्यामध्ये खोबरं, गूळ आणि केळं मिक्स केलेलं आहे. तसंच तांदूळ मी जे 3 तास भिजत ठेवले होते ते त्यातलं पाणी काढून घेतलं आणि नंतर त्याची पेस्ट करून घेतली. हीच ती पेस्ट आपल्याकडे तयार झालेली आहे. सुरुवात करूया. आता ही जी पेस्ट आहे आधी आपल्याला या केळीच्या पानावरती ती लावायची आहे, पण त्या अगोदर ही जी केळीची पानं आहेत ती थोडीशी सॉफ्ट करून घेणं आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण ते फोल्ड करू तेव्हा केळीचं पान फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण हे थोडंसं आचेवरती जरा असं गरम करून घेऊया पान. त्यामुळे काय होतं की आपल्याला त्यामध्ये ही पेस्ट घालून त्याचे मोदकाचा आकार द्यायला सोपं जाईल. मला वाटतं हे एवढे केळीचं पान पुरेसं होईल. आपण आता ही जी पेस्ट आहे ही पेस्ट त्याच्यावरती स्प्रेड करणार आहोत. त्याच्या आधी आपण केळीच्या पानाला थोडंसं तूप लावून घेऊया. आणि ही पेस्ट आपण स्प्रेड करू. गुड. आणि याच्यामध्ये आपण हे थोडंसं सारण भरूया. आपण आता हे दुमडून घेऊ सगळं. आता ऍक्च्युली ह्याची करंजी बनवतात, करंजीचा आकार देतात, पण आपण त्याला थोडासा डम्पलिंगचा शेप देणार आहोत. त्यामुळे आपण याची अशी पोटली बांधूया. या अशा आपल्या पोटल्या मी बनवून घेतलेल्या आहेत. आता इकडे या स्टीमरमध्ये आपण ते स्टीम करायला ठेवू. हे मोदक वलसन, त्याचं नाव पण एकदम टिपिकल साऊथ इंडियन नाव आहे, वलसन. एक 10-12 मिनिटांनंतर आपले हे वलसन जे आहेत ते अतिशय मस्त असे शिजतात. त्याला स्वाद सुद्धा छान आलेला आहे. या केळीच्या पानाचा मस्त स्वाद आलाय. आजचे हे जे वलसन आहेत ते तुम्ही नक्की घरी करून पहा. त्यासाठी तुम्हाला साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे, ती लिहून घ्या. वलसन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी भिजवलेले तांदूळ, 1 पिकलेलं केळं, 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं, 1 वाटी गूळ, 1 चमचा साजूक तूप, मीठ आणि केळीची पानं. कृती: तांदूळ 3 तास भिजवून मिक्सरला वाटून त्याची पेस्ट करून घ्यावी. पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये गूळ वितळवून घ्यावा. त्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा किस, केळ्याचे तुकडे आणि मीठ घालून सारण वाफवून घ्यावं. केळीचं पान आचेवर जरा गरम करून घ्यावं. त्या पानाला साजूक तूप लावून त्यावर तांदळाची पेस्ट लावून घ्यावी. त्यावर सारण घालून त्याच्या पोटल्या बांधून त्या वाफवून घ्याव्यात.